तर बंदुकीर आणि शेकडो महिलांचं लैंगिक शोषणाचे आरोप असलेला अशोक खरातचा खूनी चेहरा समोर आलाय। अशोक खरातच्या पोलीस कोठडीत 5 दिवसांची वाढ करण्यात आलेली आहे आणि अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। खरात प्रकरणात कोर्टात जोरदार युक्तिवाद झाला। सरकारी वकिलांनी यावेळेला खरातने 5 नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केलेला आहे, तर खरातने पिस्तूलच्या माध्यमातून नरबळी दिल्याचा संशय वकिलांनी कोर्टात व्यक्त केलाय। हरणाची काळी पांढरी कस्तुरी लोकांना द्यायचा, त्याचबरोबर खरात वाघ आणि साप लोकांना दाखवायचा असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केलाय। दरम्यान सापाबद्दल मला काहीच माहिती नाही असं उत्तर खरातनं कोर्टामध्ये दिलंय। याचबरोबर अनेक पुरावे समोर आलेत, त्यामुळे आता खरातच्या अधिकच्या तपासासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। खरातवरती अनेक गंभीर प्रकारचे आरोप केले जात आहेत। सापडलेल्या 5 पुंगळ्या नरबळीसाठी वापरल्या का असा सवाल उपस्थित केलाय। तसंच वाघ साप नाग दाखवत होता, ते कुठून आणले असा सुद्धा आरोप त्याच्यावरती आहे। तसंच हरणाची काळी पांढरी कस्तुरी दिल्याचा सुद्धा त्याच्यावरती आरोप आहे। त्यामुळे या बोंधू खरातने 5 नरबळी दिले का असा सुद्धा सवाल उपस्थित केलाय। कस्तुरीसाठी हरणाची शिकार केल्याचा सुद्धा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे।